नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण विटा लेंगरे या गावामध्ये एका कलिंगडीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ॲल्युरोनच्या जर्मन टेक्नॉलॉजीवरती डेव्हलप झालेला हा प्लॉट आहे. तर आपल्यासोबत ह्या प्लॉटला ज्यांनी कन्सल्टिंग केले ते सुनील पाटील साहेब, ॲल्युरोन ऑर्गॅनिक प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आलेला अनुभव. साहेब नमस्कार. ही व्हरायटी कुठली आहे? व्हरायटी बिग बॉस आहे. बिग बॉस. हां. अच्छा. तर या ठिकाणी ॲल्युरोनची जी तुमची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती, तर आज किती दिवस झालेला? 8 फेब्रुवारीची लागण आहे. आज साधारण 60-62 दिवस झाले. 60 दिवस झाले आता हार्वेस्टिंगला प्लॉट आला आहे. हो. ओके. तर सुरुवातीला इथं तुटाळ होऊ नये म्हणून तुम्ही काय वापरलं होतं? तुटाळ होऊ नये म्हणून आपण फंगो प्लस दिलं होतं बरं. सुरुवातीला. फंगो प्लस आणि जर्मी. त्याचा काय रिझल्ट वाटता तुम्हाला? प्लॉटमध्ये तुटाळ कुठं काही झालेलं नाही. ओके. आणि त्याच्यानंतर 14,000 रोपं होती, ती 14,000 रोपं सगळे व्यवस्थित आहे. किती एकराचा प्लॉट आहे? हा 2 एकराचा प्लॉट आहे. 2 एकराचा प्लॉट आहे. 14,000 रोपं बसल्यात. हो. आणि ह्याला तुम्ही स्प्रे सुप्रीमो कॅल्सिपोचे परत स्प्रे चालू केले होते. सुरुवातीला आपण किती स्प्रे झाले? दिलं. हां फंगो प्लस आणि जर्मी दिलं. हां त्याच्यानंतर आपण सॉइल मेटची आळवणी दिली होती. हां टाईपमध्ये हां पहिल्यांदा आळवणी दिली हां. आणि सुप्रीमो कॅल्सिबोचे 2 स्प्रे घ्यायला लागले. ओके ओके. त्यानंतर जी केनोपी जी ग्रोथ होत्यात ती ग्रोथ कशी झाली? ग्रोथ एक नंबर बघू शकतो आपण पट्टा केला आहे बरोबर. 2 सरी आड एक पट्टा केला आहे आणि केनोपी वगैरे अतिशय चांगली झाली, ग्रोथ चांगली झाली आणि त्याचा फायदा सेटिंगमध्ये झाला. हो. हां. तर सेटिंग झाडाला किती झाली? झाडाला सेटिंग 3-4 आहे सेटिंग. ओके. त्यावेळेला आपण रिबूस्टर चालू केलं होतं ना? हो. रिबूस्टर आणि कॅल्सिबोचे वरून स्प्रे आणि रिबूस्टर आणि सॉल्मेट खालून दिला होता ड्रीपमधून तुम्ही? हो, ड्रिपमध्ये. ओके. त्याचा दिलं ती पहिली आळवणी झाल्यानंतर हां दुसऱ्यांदा रिबूस्टर आणि सॉइल मेट ड्रिपमधून दिलं आपण. त्याच्यामुळे सेटिंग चांगली झाली. सेटिंगचं ओके. आणि वेल्डिंग होणे म्हणून तुम्ही सुपर निंजा सुद्धा दिलं होतं. सुपर निंजा, फंगो प्लस आणि सुपर निंजा 2-3 वेळा गेले या. त्यामुळे वेल्डिंग प्लॉटमध्ये कुठं आज 60-62 दिवस झाले वेल्डिंग कुठेही वाटत नाही प्लॉटमध्ये. एकदम फ्रेश प्लॉट आहे. पाऊस होऊन गेला आहे 2-3 वेळा तरीसुद्धा प्लॉटमध्ये कुठंसुद्धा काय आपल्याला वेल्टिंग किंवा रोगराई कुठं जाणवत नाही. आणि साईजमध्ये कसा फरक आहे साहेब? साईज कशी आहे? साईज चांगली पडली. ओके. सुरुवातीला आपण 3-4 फळाचं हे फळ उचलून दावा बघू जरा. 3-4 फळाचं नियोजन केलं होतं आपण. हां. त्यामुळं साईज पण चांगली आहे. वजन किती किलोचं फळ असेल हे? साधारण 5-5.5-6 किलोच्या आसपास आहे. ओके. आणि सरास अशी फळं आहेत ना? हो, सरासरी आपण अशी बघू शकतो मित्रांनो, सरास माझ्यामध्ये एक 3 ते 4 किलोच्या वर सगळी फळं असतील. हो, सगळे ओके. 2.5-3 किलोच्या पुढे सगळी. आणि सेटिंग पण बघू शकतो आपण. सेटिंग पण याला साहेब म्हणतात त्या पद्धतीने 3-4 सेटिंग आहेत. ओके. तर सरासरी सर 2 एकरामध्ये काय अपेक्षा आहे तुम्हाला? किती माल तुटेल? साधारण बघा की एक 75-80 टनाच्या आसपास जातो सगळं आपण. 80 टन 2 एकरामध्ये निघेल. 2 एकरामध्ये ॲल्युरोनची ती टेक्नॉलॉजी वापरली, त्याचा रिझल्ट कसा वाटला तुम्हाला? एक नंबर झालं. बाकी सगळ्या शेतकऱ्यांना काय सांगाल? वापरली पाहिजे ऑर्गॅनिक टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. ओके. धन्यवाद साहेब.